नमस्कार मित्र हो, आजचा जो आपला विषय आहे तो आहे शिष्यवृत्ती परीक्षेचा. ठीक आहे. बघा, नवीन शासन परिपत्रकानुसार आता इयत्ता 8वीची जी स्कॉलरशिपची एक्झाम होती ती इयत्ता 7वीला राहणार आहे आणि इयत्ता 5वीची जी स्कॉलरशिपची एक्झाम होती ती आता इयत्ता 4थीला राहणार आहे. आणि या वर्षी जी आहे दोन्हीही इयत्ताच्या म्हणजे इयत्ता 7वी आणि 8वीच्या दोन्हीही इयत्तांचे काय होणार आहे, स्कॉलरशिपचे पेपर होणार आहे. आणि इयत्ता 4थी आणि 5वी या सुद्धा दोन्हीही इयत्तांचे स्कॉलरशिपचे पेपर होणार आहे. ठीक आहे. जेणेकरून यावर्षी जे 4थीला विद्यार्थी आहे ते पुढच्या वर्षी 5वीला जातील, मग त्यांचा पुढच्या वर्षी पेपर होणार नाही. म्हणून शासनानं जे आहे यावर्षी म्हणजे एकूण 4ही वर्गांचे शिष्यवृत्तीचे पेपर घ्यायचे ठरवलेले आहे. त्यामुळे आपला शिष्यवृत्तीचा भाग अत्यंत महत्वाचा बनून जातो. ठीक आहे. तर आजचा आपला जो विषय आहे याच्यामध्ये मी शिष्यवृत्तीचा सर्वात लेटेस्ट इयत्ता 8वीचा झालेला पेपर घेतलाय, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मराठी या विषयाचं एक्सप्लेनेशन देणार आहे. बघा, आता एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ जे आहे किंवा असं उत्तर सांगणारे व्हिडिओ तुम्हाला भरपूर आढळतील, परंतु आपलं हे जे आहे याचं विशेषता अशी आहे आपल्या व्हिडिओची, याच्यामध्ये मी तुम्हाला तो पूर्ण त्या प्रश्नासहित त्या टॉपिकचं सुद्धा सोबतीने एक्सप्लेनेशन देणार, जेणेकरून तुम्हाला तो टॉपिक व्यवस्थित समजेल. तर चला, वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आता इथं मी प्रश्न लिहून ठेवलेले आहे. आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहू आणि त्याचं सोबतीनं एक्सप्लेनेशन सुद्धा पाहूया. चला, आता मी थोडा फ्रेमच्या बाहेर जातो, तुम्ही प्रश्नाकडे लक्ष द्या. बघा, हा इयत्ता 8वीचा पेपर आहे. बरं, बघा, आता पहिला प्रश्न आहे, संस्कृत मधील अनुस्वाराचा उच्चार कोणता विचारलेला आहे. आता याच्यामध्ये अनुस्वार जो आहे हा सवर आहे. ठीक आहे. आणि त्या अनुस्वाराचा उच्चार कुठल्या अनुनासिकाप्रमाणे झाला म्हणते. तर आता याच्यामध्ये कसं असते बघा, याच्यामध्ये टिंबासाठी त्याचा स्पष्ट आणि खणखणीत उच्चार होत असेल नाकातून, तर टिंबासाठी आपण अनुनासिके वापरू शकतो. अनुनासिके याचा अर्थ काय होत असते, ज्या वर्णांचा उच्चार आपल्या मुखासोबतच नाकातून जास्त प्रमाणात होतो त्यांना आपण अनुनासिक म्हणतो. त्यांना आपण पंचम वर्ण म्हणतो. अनुनासिके ही 5 आहेत आणि त्यांचा जे आहे उच्चार म्हणजे आपण अनुस्वाराऐवजी त्यांचा वापर करू शकतो. आता ही अनुनासिके कुठली आहे, कच्या ओळीतील हा याचा उच्चार मी मागे सांगितला होता तुम्हाला. चच्या ओळीतील हा त्र नाही आहे, हा त्र वेगळा आहे, त्र वेगळा असतो. हा याचा उच्चार न टाईप होतो, म्हणजे न सारखाच होतो. चंचल या 2 च मध्ये जो नाकातून उच्चार उरलेला न टाईप त्याचा उच्चार म्हणजे हा वर्ण येतो. ठीक आहे. चंचल असाच आहे. ठीक आहे. त्यानंतर अणबाणाचा हा मूर्धन्य वर्ण असतो. याचा उच्चार करताना आपल्या जिभेचं टोक जे आहे मूर्धेकडे मागे वळलं पाहिजे. त्यानंतर काय असतो याच्यामध्ये न नळाचा आणि शेवटी मगरीचा. तर हे जे आहे हे 5 आपले काय पंचम वर्ण आहेत आणि यांचा उच्चार कशा पद्धतीने होत असतो तुम्हाला सांगतो मी. बघा, मी मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं, पंख हा शब्द आहे. तर मी काय म्हटलं होतं तुम्हाला, या टिंबानंतरचं 5वं अक्षर तर ख आहे. त्या टिंबासाठी याच्या ओळीतील शेवटचा वर्ण हा न येईल, वाङ्मयवाला. वाङ्मयवाला कोणता, हा असा टिंब डॉट. ठीक आहे. दुसरं उदाहरण हे घेतो मी, तुम्हाला आता सांगितलं मी. दुसरं उदाहरण आपण घेऊ, चंचल. ठीक आहे. याच्यामध्ये चंचल मध्ये काय करायचं, टिंबानंतरचं अक्षर पाहायचं. टिंबानंतरचं अक्षर कोणतं आहे, च आहे. चच्या ओळीतील शेवटचं नासिक आहे येते, म्हणून हा जो शब्द आहे हा या पद्धतीने हा अर्धा असा लिहिला जातो. याला आपण असं लिहिणार, चंचल. ठीक आहे. चंचल असे शब्द लिहू. ठीक आहे. नेक्स्ट आता याच्यामध्ये बघा, हा न बाणाचा आहे, म्हणजे एक शब्द आहे कंठ. हा टिंब इथं दिला आणि हा ठ ठस्याचा. टिंबानंतर ठ ठस्याचा आहे. ठ ठस्याच्या शेवटच्या ओळीतील अनुनासिक आहे ते अणबाणाचा, म्हणून हा आपल्याला अनुनासिकाचा वापर करून या पद्धतीनं लिहिता येईल, ठ ठस्याचा या. आणि हा जो आहे न, हा बाई एक शब्द घेतो मी, दंत. ठीक आहे. हा कसा लिहू शकता तुम्ही, या पद्धतीनं लिहू शकता. आणि म जो आहे याच्यामध्ये एखादा आपण म युक्त शब्द सांगू शकतो. ठीक आहे. आता हे मी सेपरेट तुम्हाला सांगेन. सध्या आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया, नाहीतर आपला व्हिडिओ खूप लांबेल. सध्याच एवढं लक्षात ठेवा की टिंबासाठी अनुस्वारासाठी आपण त्याच्या पुढचं अक्षर पाहत असतो आणि आपले क ख ग जे वर्णमाला आहे त्याच्यातील त्या टिंबाच्या शेवटचा अनुनासिक घेत असतो. आता तुम्ही म्हणाल की याचा उच्चार जो आहे ना, मी थोडा बाहेर होतो, याचा उच्चार संस्कृत असा होत नाही, थोडासा वचा उच्चार येतो याच्यामध्ये. याचा उच्चार संस्कृत, जसं हा शब्द आहे याला तुम्ही संसार म्हणतो सर, तर हे चुकीचा उच्चार आहे. त्याचा उच्चार होतो संसार. काय होतो, संसार. थोडासा वचा फील येतो टिंबासाठी.
सिंहामध्ये जसा येतो तसं. म्हणून या टिंबाचा जो उच्चार आहे याच्यानंतर पाच अनुस्वारानंतर स येत आहे. तर बघा पहिले जे 5 ओळी असतात, क ची ओळ, च ची ओळ, ट ची ओळ, त ची ओळ आणि प ची ओळ, यांच्यामध्ये आपले हे 5 पंचम वर्ण असतात. परंतु त्याच्यानंतर आपण टिंबाच्या नंतर त्याच्यानंतरचे अक्षर येत असेल तर मग मात्र आपल्याला टिंबासाठी जे आहे काही वेळेस टिंब तसाच ठेवावा लागतो अनुनासिक, आणि काही वेळेस आपण त्याच्याऐवजी काही वेळेस व घेतो, काही वेळेस य घेतो आणि काही वेळेस ल घेतो. तर उच्चारानुसार संस्कृत तो उच्चारामध्ये काय येतो व, म्हणून याचं जे उत्तर असेल हे काय असेल व असेल. याच्यामध्ये ते 5 अनुनासिक येत नाही. लक्षात ठेवा हा वेगळा आहे, व चा उच्चार होत असतो. तर हे लक्षात ठेवणे सर्वांनी. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हे मी डिटेलमध्ये घेतोच नंतर, सध्या मी फक्त पेपरचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कमी वेळेत जास्त कव्हर करायचं आहे. त्याच्यामुळे सध्याच मी तुम्हाला कामापुरती माहिती सांगत आहे. जेव्हा मी तुम्हाला अनुनासिक हा टॉपिक समजवेल तेव्हा खूप डिटेलमध्ये आपण ते बघूया. चला पुढचा प्रश्न सांगतो. काय म्हणते, चुकीचा पर्याय ओळखा. आता एक तुम्हाला मी पहिले माहिती सांगून देतो. बघा मी जेही प्रश्न लिहिलेले आहे ते तंतोतंत लिहिलेले आहे. आता मी फक्त अक्षरांवर शिरोरेखा दिल्या नाही, अदरवाईज रस्व दीर्घ ज्या पद्धतीने पेपरात होतं तसंच लिहिले आहेत. त्यामुळे तुम्ही जे आहे हे मी जे लिहिले आहे याच्याबद्दल खात्री बाळगा, याच्यामध्ये काहीही चूक नाही. ओके चला, काही चूक असल्यास तुम्ही खाली आपल्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल, म्हणजे मला ती सुधारवता येईल. माझ्यातर्फे मी सर्वच्या सर्व लिखाण निर्दोष राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला बघूया आपण आता. काय म्हणते, चुकीचा पर्याय ओळखा असा प्रश्न आला होता. आता हा जो आहे हा संधीचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला संधी शिकावीच लागते, त्याच्याशिवाय असं शॉर्टकट मध्ये नाही सांगता येईल. फक्त आता चुकीचा पर्याय कसा ओळखायचा ते सांगतो मी. बघा इथं जे आहे ना, हे याच्यामध्ये हा पहिला शब्द आहे आणि हा दुसरा शब्द आहे. ठीक आहे. आता संधी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण याच्यामध्ये होत असते. संधी म्हणजे जोडणे. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणत असतो की बोलताना आपण बोलण्याच्या ओघामध्ये जे दोन शब्दांमध्ये म्हणजे दोन शब्दांना एकत्र करतो. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र येऊन त्याबद्दल एकच वर्ण तयार होतो. त्याला आपण संधी किंवा सांधणी असे म्हणतो. व्याकरणामध्ये आपण त्याला संधी हा टॉपिक म्हणजे संस्कृत मधून स्वीकारलेले आहे. आपल्या मराठीमध्ये मेन जे आहे सर्वच्या सर्व संधीचे नियम हे संस्कृत मधून आपल्या मराठीमध्ये आलेले आहे, तेच आपण फॉलो करतो. मराठी भाषेमध्ये एवढे संधीचे नियमानुसार शास्त्रीय नाही आहेत, परंतु संस्कृत मधले नियम जे आहे आपल्या मराठी भाषेत आणि हिंदी भाषेत सुद्धा जशाचे तसे घेतले जात असतात. बरं बघा आता हे शी मध्येच काय आहे, इथं वेलांटी रस्व आहे आणि इकडं जो आपला संधीवाला शब्द झालेला इथं वेलांटी दीर्घ दिली आहे, तर याची थोडी संधी झाली. शेवटचं अक्षर जशाचं तसंच पाहिजे होतं ना, म्हणून हा आपला वर्ण काय चुकीचा आहे. आता हे जे बाकीचे 4 उदाहरणं हे सर्व दीर्घत्व संधीचे उदाहरण आहेत, म्हणजे आपण त्याला दीर्घादेश म्हणतो. कसं, याच्यामध्ये आपण पहिल्या शब्दातील बघा आता हे प्रतीक्षामध्ये इथे लिहितो मी. ती मध्ये कोणता आहे, रस्व ई. वेलांटी आहे म्हणजे रस्व ई आणि इच्छा मधला ई. हा सजातीय स्वर आहे दोघे जण ई. दोघांच्याही साठी या दोघांच्याही साठी दीर्घादेशानुसार काय होते, त्यांच्या जातीतील दीर्घ स्वर येतो. इथं सुद्धा स्व मध्ये अ आहे, हा स्व मध्ये अ आहे आणि हा अ आहे. या दोघांचा मिळून काय होतो आ. इथं स्वा झाला. ठीक आहे. इथं सह मध्ये अ आहे, अनुभूतीमध्ये अ आहे. दोघांचा म्हणून आ झाला. ह मध्ये मिसळला तो काय झाला हा, या पद्धतीनं. परंतु हे जे आहे ना, हे गुणादेश स्वर संधीचं उदाहरण आहे. हे दीर्घादेश होते. हे सर्व काय आहे मी संधी मध्ये सांगणार नंतर. बघा ह मध्ये काय मिसळलेला आहे ओ. ह मध्ये काय मिसळलेला आहे ओ आणि हा काय ऋषीचा रू. तर गुणादेश कसा नियम आहे, अ किंवा आ पुढे हे ई किंवा समजा उ किंवा हा ऋषीचा रू आला तर त्या दोघांसाठी म्हणजे जेव्हा अ पुढे ऋषीचा रू हा स्वर येत असतो, दोघांचा मिळून काय वर्ण येतो म्हणजे शब्द बनतो अर. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं याच्यामध्ये मह नसते ती. ठीक आहे. ते महा असते. तर इथं ऑलरेडीच काय पाहिजे असता आ, म्हणजे याच्यामध्ये 2 चुकी आहे रे. कसं, इथं काय पाहिजे होता, ते मह नव्हता पाहिजे, महा पाहिजे होता. महा पाहिजे होता. ठीक आहे. लक्षात ठेवा. मग हे महा आ अधिक रू त्याच्यापासून अर बनला असतात, मग हा मग डबल हा ह झाला असता. लक्षात ठेवा. म्हणजे इथं काय पाहिजे होता, हा पाहिजे होता. लक्षात ठेवा. हे मी आता थोडंसं टेक्निकल होत असेल सर्वांसाठी, मी जेव्हा संधी हा टॉपिक समजावून सांगेल ना तेव्हा खूप डिटेलमध्ये घेणार. सध्याच हा चुकीचा पर्याय तुम्ही कसा ओळखला, इथं वेलांटी रस्व आहे, इथं दीर्घ आहे, म्हणून हा चुकीचा पर्याय सोबतीनं. याची फोड आपल्याला म्हणजे आपण संधी शिकलो असतो तर आपल्याला ऑलरेडी माहित असतं की इथं महा पाहिजे होतं, ते त्यांनी महा दिलं नाही, मह दिलाय, म्हणून तो चुकीचा पर्याय. बाकी सर्व उदाहरणे ही कशाची आहे, दीर्घादेशाची आहेत. लक्षात ठेवणे सर्वांनी. म्हणून याच्यामध्ये आपलं जे ऑप्शन आहे त्यांनी चुकीचा पर्याय निवडा म्हणते, तर याच्यामधलं आपलं जे चुकीचं ऑप्शन आहे म्हणजे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2
So this is our answer. Option number second will be our answer. Okay, now moving on to third question. मी थोडा बाजूला होतो. बघा वाक्य आहे, असं वाक्य आहे ते. सभोवार गवत फुलांचा टाटवा पसरला होता. याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. आता क्रियाविशेषण अव्ययाचे म्हणजे कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक या प्रकारचे वेगवेगळे परिमाणवाचक असे वेगवेगळे प्रकार पडत असतात. आता मी इथं ऑप्शन नाही लिहिले. आता पण उत्तर कसं काढायचं ते तुम्हाला सांगतो. हे मी जे आता म्हटलं तुम्हाला हे 4 ऑप्शन होते, कालवाचक, स्थलवाचक, त्याच्यानंतर परिमाणवाचक आणि रीतिवाचक. त्याच्यामध्ये जेव्हा क्रिया केव्हा घडते तेव्हा ते काय असते, कालवाचक असते. कोठे घडते तेव्हा ते स्थलवाचक असते, म्हणजे ते क्रियाविशेषण माहिती देत असेल तर. त्यानंतर कशी घडते रीतिवाचक म्हणतो, किती प्रमाणात घडते त्याला आपण काय म्हणतो असतो, परिमाणवाचक. हे मी मागं तुम्हाला क्रियाविशेषण कसं ओळखावे याबद्दलचा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो बघितला नसेल तर तो तुम्ही बघा. ठीक आहे, चला हा प्रश्न पाहूया आपण. हा, तर सर्वात पहिले ना क्रियाविशेषण जो शब्द आहे याच्यामध्ये पहिले तुम्हाला ओळखावं लागेल कोणता आहे. त्यांनी अंडरलाईन करून दिला नव्हता, म्हणजे आपल्याला स्वतःला पहिले ओळखायचं आहे, त्याच्यानंतर त्याचा प्रकार ओळखायचा आहे. चला बघूया आपण. तुम्हाला मी सांगितलं होतं क्रियाविशेषण अव्ययला आपण केव्हा, कोठे, कसे, किती प्रमाणात असे प्रश्न विचारतो, म्हणजे क्रियापदाला, म्हणजे आपल्याला योग्य क्रियाविशेषण अव्यय सापडते. बरं, क्रियापद याच्यामधलं कोणतं आहे? काही जणांना होता वाटेल, होता नाही आहे, पसरला होता, हे आपलं क्रियापद आहे. मग आता धातू काय होते? पसरणारा कोण? तर ताटवा. हा काय झाला? आपला कर्ता. त्याच्यानंतर कोठे केव्हा पसरला होता? उत्तरेत नाही. कोठे पसरला होता? उत्तरेत. सभोवार पसरला होता, म्हणून हा सभोवार शब्द आपला काय झाला? क्रियाविशेषण. हे कोणाचं उत्तर येत आहे रे? हे उत्तर येतं कोठेचं. कोठे म्हणजे कशाचा बोध होत आहे? स्थलाचा बोध होत आहे. म्हणून आपल्या या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता असेल? याला आपण म्हणू स्थलवाचक. काय म्हणायचं? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. ओके, कोठेच उत्तर येतं, सोपंच आहे ते, लक्षात ठेवा. चला, आता तुम्हाला माहिती आहे इयत्ता 8वी मध्ये जे आहे बरेचशा प्रश्नांचं उत्तर जे आहे हे 2 ऑप्शन असते. तसा हा प्रश्न आहे बघा. अचूक विरुद्ध लिंगी जोडी ओळखा. विरुद्ध लिंगी म्हणजे पुल्लिंग दिलं असेल तर स्त्रीलिंग, स्त्रीलिंग दिलं असेल तर पुल्लिंग. आता याच्यासाठी तुमची वोकॅब्युलरी हे चांगली असणं आवश्यक आहे. आपल्या नवनीतच्या गाईडमध्ये संपूर्ण जी वोकॅब्युलरी दिलेली आहे स्कॉलरशिपसाठी ती चांगली करून ठेवायची सर्वांनी. आता हा जो पेपर आहे ना, हा ऍक्च्युली सर्वच एक्झामसाठी कामी पडतो. ठीक आहे, म्हणून या स्कॉलरशिप मधून बाकीच्या सर्व स्पर्धा परीक्षा याच्यामधून काय होतात? कव्हर होतात. चला प्रश्न बघूया आपण. अचूक विरुद्ध लिंगी जोडी ओळखा म्हणते 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. हा बघा, दिलाय धनवानचं धनवानी. तर आता धनवानचं धनवानी नसते होत. धनवानचं काय होत असते? स्त्रीलिंगी शब्द धनवती. काय पाहिजे असते? धनवती. लक्षात ठेवा. मालकचं मालकी नाही होत. मालकचं जे स्त्रीलिंगी होते हे होत असते मालकीन. आता नियम आहे आपला, इन प्रत्यय लावून आपण काय करत असतो? स्त्रीलिंगी शब्द करत असतो. शक्तिमानचं मात्र काय होते? शक्तिमती होते. शक्तिमानीन वगैरे होत नाही. आणि तनय म्हणजे मुलगा, त्याचं तनया म्हणजे मुलगी. ते 2 आपले उत्तर बरोबर. कोणकोणते? शक्तिमानचं शक्तिमती आणि तनयचं तनया, मुलगाचं मुलगी, या पद्धतीने. चला 5वा प्रश्न पाहूया आपण. निश्चितपणे एक वचनी नाम कोणते? निश्चितपणे या शब्दाचा अर्थ घ्या. याचा अर्थ तो जो आहे एक वचन मध्ये, फक्त एक वचन मध्ये त्या प्रकारचं रूप आलं पाहिजे. कारण काही शब्द काय असतात एक वचन आणि अनेक वचन मध्ये काय असतात? सारखे असतात. तेव्हा आपले इथं उत्तर येणार नाही. म्हणजे निश्चितपणे एक वचनी पाहिजे तो, अनेक वचन मध्ये त्याचा वापर झाला पाहिजे नाही. चला बघा, पहिला आहे धागे. हा निश्चितपणे अनेक वचनी आहे. त्यांनी काय म्हटलं? निश्चितपणे एक वचनी सांगा म्हणते. कारण आपल्याला माहित आहे की धागाचं मग अनेक वचन त्याचे धागेचं. त्यांनी धागे दिलं तर हा काय झाला? आपला अनेक वचनी शब्द झाला, म्हणून आपलं हे उत्तर नाही आहे. वांगे अनेक वचनी आहे की एक वचनी आहे? ते आपण काय म्हणतो असतो? वांगण, वांगे. ते चूक आहे, लक्षात ठेवा. शुद्ध आपल्या मराठीमध्ये काय म्हणायला पाहिजे? हा एक वचनी आहे, बरोबर. एक वचनी काय होते? वांगे. एक वांगे, अनेक वांगी असतात. अनेक काय असतात? वांगी. तर हे काय असणार? अनेक वचन. ओके, म्हणून हा 100% आपला काय आहे? वांगे एक वचनी शब्द आहे. 2 अचूक पर्याय निवडा म्हणते. बरं, आता हे जे आहे ना गाडगे जे आहे, गाडगे, हा काय आहे? हा जो शब्द आहे ना गाडगे आणि हा खडगे, हा जो खडगे आहे याचं हा एक वचनी आहे की अनेक वचनी आहे? तर काही जणांना हा एक, पहिले या शब्दाबद्दल माहिती सांगतो, मग या शब्दाबद्दल माहिती सांगतो मी तुम्हाला. खडगे हा जो आहे ना, हा ऍक्च्युली अनेक वचनी शब्द आहे. खडगे म्हणजे काय ते? आपण गड्डे म्हणतो, खड्डे आहे ना, खड्डे शब्द असतो खड्डा.
खडगे म्हणजे काय असते खड्डा. तर खडगे खळगे हा ऑलरेडी काय अनेक वचनी, याचं एक वचन काय होत असते खोडगा म्हणजे एक खड्डा. ठीक आहे, हा एक वचनी म्हणजे हा आपलं उत्तर नसन. गाडगे मात्र एक गाडगे असते अनेक गाडगी असते, लक्षात ठेवजा. हा जो शब्द आहे ना हा निश्चितपणे काय एक वचनी, कारण याचं अनेक वचन काय होत असते गाडगी, हा अनेक वचनी होते. हे जे आहे ना हे थोडस लक्षात ठेवा, हा प्रश्न महत्वाचा आहे. रिपीट सांगतो. धागा एक वचनी आहे, धागे अनेक वचनी आहे. वांगे एक वचनी आहे, वांगी अनेक वचनी आहे. गाडगे एक वचनी आहे, त्याचं अनेक वचन गाडगी होत असते. आणि खळगा एक वचनी आहे, त्याचं अनेक वचन खडगे होत असते. प्रश्न काय विचारला, निश्चितपणे एक वचनीवालं नाम सांगा म्हणते, म्हणजे फक्त ते एक वचनी मध्येच वापरले गेलं पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार, हे वांगे असणार वांगे, आणि दुसरं काय असणार गाडगे. ठीक आहे, गाडगे नाही म्हणायचं, गाडगे ऑलरेडी काय एक वचनी आहे. तर अशा पद्धतीने आपले प्रश्न सोडवता आले पाहिजे. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. हा जो आहे इथे आपले 5 प्रश्न झाले होते, हा 6वा प्रश्न आहे. हा जो आहे हा आपल्या विभक्तीवर आहे. तर याच्यामध्ये प्रश्न आहे, हा याला तुम्ही वाचणार आता, जादूगाराने, तुम्ही म्हणसान जादूगाराने लोकांना काही तर जण जादूगरच म्हणत, तर तसं नाही आहे. जादूगाराने असा उच्चार आपल्या मराठीमध्ये होत नाही, तो तालव्य उच्चार झाला. मराठीमध्ये काय होत असते दंत तालव्य उच्चार, तर याचा उच्चार होत असतो. बरं, शुद्ध शब्द म्हणून येत असतो, द चौकारी तो मोठा काढायचा, लक्षात ठेवजा. याचा उच्चार होते जादूगाराने, काय म्हणायचं जादूगाराने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले. ठीक आहे, तर याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की हा अंडरलाईन केलेला शब्द याचा काय सांगा म्हणते कारकार्थ. आता पहिले तो तुम्हाला कारकार्थ म्हणजे काय हे माहित पाहिजे. तर कारकार्थ म्हणजे थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. बघा, तुम्हाला माहिती आहे वाक्यामध्ये काय असते, सर्वात महत्वाचा शब्द असतो क्रियापद, आणि त्याच्यानंतर दुसरा नंबर लागत असते कर्ता. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये आपण व्याख्या सांगताना कारकार्थ म्हणजे असं सांगत असतो की वाक्यातील नाम आणि सर्वनाम आणि बाकी जेही प्रकारचे शब्द आहे त्या सर्वांचे क्रियापदाशी असणारे संबंध. बघा, रिपीट सांगतो मी. हा सदा करता जो आहे हा बाजूला ठेवा, आपण सध्या फक्त तुम्ही याच्यावर फोकस करा. क्रियापदासोबत वाक्यामध्ये बाकी जेवढेही संबंध असते, जेवढे शब्द असतात त्या शब्दांचे या क्रियापदाशी काय संबंध आहे. ठीक आहे, म्हणजे आपण व्याख्या सांगताना असं म्हणतो, वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांच्या वाक्यातील क्रियापदाशी असणारे संबंध ज्या विकाराने दर्शवले जात असतात त्याला आपण कारकार्थ म्हणत असतो. तर संबंध कसा ते सांगतो मी, म्हणजे आता क्रियापद कोणत्या याच्यातलं हे दाखवले. मग आता समजा हा याच्यातलं नाम आहे, बरोबर आहे, मग या दाखवलेले हा आपला क्रियापद आहे. ठीक आहे, हा क्रियापद आहे. दाखवल्या क्रियापद जादूगाराने काय झाला, हा काय झाला नाम म्हणजे कर्ता झाला, आणि हा या वाक्याचा काय कर्ता आहे, नाम आहे आणि कर्ता आहे. मग हा क्रियापदाचा कर्ता आहे तो झाला त्याचा कारकार्थ. म्हणजे कारकार्थ जे आहे टोटल म्हणजे विभक्ती 8 आहे, कारकार्थ मात्र आपण 6 सांगतो. त्याच्यामध्ये षष्टीचा कारकार्थ तो कारकार्थ नसून तो संबंध असतो, त्याला आपण उपपदार्थ म्हणतो. आणि जो अष्टमी हा शब्द नसतो वापरत आपण, त्याला आपण संबोधन म्हणत असतो, त्याचा सुद्धा क्रियापदाशी संबंध नसतो, म्हणून तो उपपदार्थ असतो. त्याचा 2 विभक्तीचे कारकार्थ नसतात, त्यांचे उपपदार्थ असतात, एक असते षष्ठी आणि एक असते संबोधन. बरं, प्रश्न आपण बघूया. कारकार्थ ओळखा म्हणते, तर अंडरलाईन केलेला शब्द होता प्रयोग. तर प्रयोगाचं या कारकार्थ ओळखा म्हणजे त्याचा या क्रियापदाशी काय संबंध आहे ते सांगा म्हणते. तर चला मी करता कसा ओळखायचा आणि कर्म कसं ओळखायचं याचाही व्हिडिओ बनवलेला आहे. बघा, प्रत्येक गोष्ट मी जे सांगतो ना हे म्हणजे आहे तो छोटा भाग, परंतु असं जेव्हा आपण प्रश्न सोडवू तर प्रत्येक वेळेस तुम्हाला त्याचं काम पडणार आहे. म्हणून मी अगोदरच त्याच्यावर व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे, ते तुम्ही बघितले नसेल तर मी तुम्हाला सांगेल की ते तुम्ही आवर्जून बघा, तुमचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होतील. आणि जेव्हा तुम्ही असे प्रश्न सोडवाल ना तुम्हाला 100% उत्तर येऊन जाईल. तर दाखवले, तर दाखवणारा पहिले काय करायचं, क्रियापद ओळखा, बाय प्रोसेस जाऊ आपण. दाखवले क्रियापद झालं, त्या दाखविले असते दाखवले असते दोन्ही पण बरोबर आहे. शालेय पुस्तकामध्ये दाखवले असं लिहून येते, बाकीच्या पुस्तकामध्ये दाखविले असं लिहून येते. बोथ आर करेक्ट वर्ड्स. दाखवणार त्याचा धातू काय, ते दाखवणार कोण, जादूगार, हा काय झाला आपला कर्ता. दाखवण्याची क्रिया कोणावर होते, तर कोणावर होते, प्रयोगवर, म्हणून हा काय झाला आपला कर्म. म्हणजे या नामाचा, प्रयोग हे नाम आहे, या नामाचा आपल्या क्रियापदाशी काय संबंध आहे, कर्म असण्याचा संबंध आहे. ठीक आहे, मग त्याला आपण काय म्हणतो असतो, त्या म्हणून त्याचा कारकार्थ काय होणार आहे, कर्म. आता इथे जे आहे संप्रदान, आता याच्यामध्ये संप्रदान म्हणजे एक असते प्रत्यक्ष कर्म, एक असते अप्रत्यक्ष कर्म. ठीक आहे, तर याच्यामध्ये अप्रत्यक्ष कर्म आहे लोकांना ज्यांना ते दान दिलं जाते, तर याचा समजा लोकांना विचारलं असतं तर संप्रदान असतं. संबंध म्हणजे चाचीचे वाले असते, ठीक आहे, जादूचं वगैरे विचारलं असतं. आणि कर्ता म्हणजे हा जादूगाराने झाला असता, लक्षात ठेवा. मग नंतर डिटेलमध्ये घेतो. चला, हा प्रश्न जो आहे ना, ऐकून विराम चिन्ह, हा क चौकार दीर्घ आहे, दीर्घच काढलाय मी, तुम्हाला बरोबर लक्षात नसून येतं.
क चौकार दीर्घ असते. बरं, एकूण विरामचिन्ह किती असं वाक्य दिलंय त्या पेपरामध्ये. आता मी डायरेक्ट इथं वाक्य लिहिलेलं आहे. बरं, जशाला तसंच लिहिलं आहे मी. त्यांनी इथं पूर्णविराम पहिलेच दिलंय त्यांनी असं विचारलं होतं की याच्यामध्ये एकूण विरामचिन्ह किती. आता बघा, हे जे वाक्य आहे ना ते आता तुम्हाला व्यवस्थित वाचावं लागेल. काय म्हणते, पहिलं वाक्य वाचूया आपण. अण्णा हसतच म्हणाले, विठ्ठला गोरगरिबांची पोट तिडकीची भाषा, त्याच जीवनमान, तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेल. त्यांचं असं नाही इथं. हा, आता त्यांनी विचारलं की विरामचिन्ह किती. तर आता आपल्याला लक्षात येत आहे की अण्णानं हे विधान म्हटलंय. अण्णा हसतच म्हणाले. तर आपल्या मराठीमध्ये आपण जेव्हा एखाद्याच्या टोनचे जशाचे तसे शब्द लिहितो तेव्हा आपण त्या रिपोर्टिंग वर्ब नंतर पहिले देत असतो कॉमा, आणि त्याच्या टोनचे शब्द जे आहे जिथून सुरुवात होतं इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा, ज्याला आपण काय म्हणत असतो मराठीत दुहेरी अवतरण चिन्ह, आणि जिथे त्याचं वाक्य संपत आहे तिथं आपण हे दुहेरी अवतरण चिन्ह रिपीट देत असतो. हे दोन्ही मिळून एकच आपलं विरामचिन्ह होणार, दुहेरी अवतरण चिन्ह म्हणून एकच होणार. काय म्हणते, विठ्ठलाला उद्देशून म्हटलंय म्हणून इथं काय होणार, पहिलं इथं कॉमा येणार. म्हणजे अण्णा जो आहे हा विठ्ठल व्यक्तीला किंवा काही जो कोणी असेल देव वगैरे तर त्याला म्हणत आहे, विठ्ठला गोरगरिबांची पोट तिडकीची भाषा. गोरगरिबांची पोट तिडकीची भाषा ही एक घटक झाला. त्यांचं इथं पण डॉट लागेल कारण त्याच होणार ते. ठीक आहे, त्यांचं. आता हे जे आहे हे मी ऑलरेडी अनुस्वार म्हणून कन्सिडर करते. बरं, त्याला हे नाही करता इथं. बघू आपण. त्यांचं जीवनमान म्हणजे इथं पण काय करेल, कॉमा लागेल. तिथली वास्तवता मी झोपेत राहूनच लिहू शकेल. इथं पहिलेच त्यांनी काय दिलंय, पूर्णविराम दिलेला आहे. हे मी जे अनुसार दिलं ना ते अनुसार आपलं पूर्णविराम म्हणून कन्सिडर केला जात नाही. आपल्याला फक्त विरामचिन्ह विचारले. आता अशा पद्धतीनं आपण विरामचिन्ह वापरले. पहा विरामचिन्ह किती वापरले. सर्वात पहिली इथं दिला कॉमा, हा झाला पहिला. दुहेरी अवतरण चिन्ह दिले, हे दोन्ही मिळून एकच असते, हा झाला दुसरा. विठ्ठलाला ज्याला उद्देशून म्हटलं असतं आपल्या मराठी भाषेमध्ये शुद्ध लेखनाच्या नियमानुसार ज्याच्याशी आपण उद्देशून बोलतो त्याचं नाव घेतलं त्याला आपण संबोधन म्हणतो. संबोधनानंतर कॉमा पाहिजे असते, तर इथं हा तिसरा झाला. आता एका जातीचे शब्द सलग आले तेव्हा सुद्धा आपण कॉमा देत असतो, आणि वगैरे नसंत. गोरगरिबांची पोट ते तिडकीची भाषा, इथं कॉमा दिला. त्यांचं जीवनमान, इथं कॉमा दिला. हा, तर इथं काय झालं, आपला पहिला कॉमा आणि हा दुसरा कॉमा. सॉरी, आपण हे करतोय ना 1 2 3, त्यानंतर हे काय झालं 4, त्यांचं जीवनमान. ठीक आहे, इथं आपण काय दिला, कॉमा. तर हे किती उरायले मग आपले 5 उरायले टोटल. ठीक आहे, किती उरायले, 5 उरायले. लक्षात ठेवला, हा 5वा. आता हा जो आहे हा इथं त्यांनी पहिलेच दिला होता पूर्णविराम, त्यांनी पहिलेच दिला होता. याचं उत्तर जे आहे अंतिम उत्तर तालिकेमध्ये 5च दिलंय, 6 दिलं नाहीये. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असेल, 5. चला नेक्स्ट 8वा वाक्य पाहू आपण. दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. क्रियापदाचा अर्थ ओळखा. बघा, आता मी कालच याच्यावर व्हिडिओ बनवला इंग्लिशमध्ये. इंग्लिशचे जे क्रियापदाचे मूड्स असतात तेच आहे हे पण. मूड्स ह्याच्यामध्ये काय करायचं, ते वाक्य जे आहे कुठल्या प्रकारचं आहे. एक असते मराठीमध्ये 4 प्रकारचे क्रियापदाचे अर्थ असतात. स्वार्थ, त्यानंतर आज्ञार्थ, त्याच्यानंतर विध्यर्थ आणि संकेतार्थ. स्वार्थमध्ये फक्त साधं विधानार्थी वाक्य असते, त्याच्यातून काळाचा बोध होतो आणि क्रियापदाच्या क्रियेचा बोध होतो, बाकी काहीच बोध होत नाही. याच्यामध्ये पाहता याच्यामध्ये असं काही आज्ञा वगैरे दिली आहे का, आज्ञा दिली नाही म्हणजे आज्ञार्थ नाही. जरतर वगैरे असेल तर संकेतार्थ असते, ते दिलं नाही जरतर. आता आपल्याकडे काय उरलं, विध्यर्थ आणि स्वार्थ. विद्यार्थ्यामध्ये कसे असतात, इयो शतक म्हणतो, इच्छा, योग्यता, शक्यता, तर्क, कर्तव्य त्याच्यामध्ये येत असते. क्रियापदाला वा, वे, वे, व्या यापैकी प्रत्यय लागत असते. याच्यामध्ये काही प्रत्यय वगैरे लागत नाही आहे. साधं विधानार्थी वाक्य आहे, साधं विधानार्थी वाक्य आहे, वावी वे काही लागलं नाही तर त्याला आपण फक्त, आपल्याला काळाचा बोध होत आहे इथं वर्तमान काळ आहे म्हणून इथं आपण सांगूया याचा जे क्रियापदाचा अर्थ तो असतो स्वार्थ. ओके, नेक्स्ट तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते नाही. इथे 4 उदाहरण दिले. इथं तुम्हाला खाली दिसत नसेल तर पुन्हा वाचतो मी तुमच्यासाठी. यथाकाल, ज्ञान, यज्ञ, उपासमार, निवर लिहिलं मी, कला, कुशल. बघा याच्यामध्ये 3 जे उदाहरण आहे हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे आणि एक उदाहरण वेगळं आहे. आता बघा हे जे आहे ना, ज्ञान, यज्ञ, उपासमार, कला, कुशल हे सर्व तत्पुरुष समासाची उदाहरण आहे. आता हे समजण्यासाठी आपल्याला प्रकरण बघावं लागेल. ज्ञानाचा यज्ञ,
हे तत्पुरुष विभक्ती समास असते, एक विभक्ती तत्पुरुष समास याच्यामध्ये येते. उपासाचे मार, त्याच्यानंतर कलेत कुशल, हे जे आहे ना हे जनरली आपण असं म्हणू शकतो की विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरण आहे. पण हे जे आहे ना हे यथाकाल, हे जे आहे हे सर्व हे कशाचं उदाहरण आहे, अव्ययभाव समासाचं. त्याचे ना ठरलेले काय आहे, प्रत्ययच आहे आणि सॉरी उपसर्ग आहे. ते उपसर्ग आले की ते उदाहरण जे आहे हे अव्ययभाव समासाचं असते. आपण आपल्या अव्ययभाव समासामध्ये मी प्रकरण मध्ये खूप डिटेलमध्ये सांगत, सध्याचा तात्पुरतं 1 मिनिटात माहिती सांगून देतो. बघा, अव्ययभाव समास जो म्हणजे समासाचे आपल्या मराठी भाषेमध्ये 4 मेन प्रकार आहे. त्याच्यापैकी पहिला अव्ययभाव समास आहे. अव्ययभाव समास मध्ये संस्कृत मधून आपण उपसर्ग स्वीकारून ते शब्द बनवलेले असते. 3 उपसर्ग आहे, आ, यथा आणि प्रति. याच्यापासून म्हणजे याच्यामध्ये जसं आता इथं यथाकाल, आ जन्म, आ मरण असे शब्द याच्यामध्ये येत असतात प्रतिदिन, प्रत्येक दिवसाला. तर मग तसे शब्द आले ते काय असतात, अव्ययभाव समास. त्यानंतर अरबी फारसी वाले उपसर्ग कोणते असतात, बे, दर, बेला, गैर, बिन, हरबर. बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर. ते फारसी आणि अरबी उपसर्ग असतात. आणि शेवटचं जे आहे आपले मराठीमधले शब्द काय असतात, रिपीट पुनरुक्ती झाली असते. म्हणजे पानोपानी, घरोघरी, गल्लोगल्ली असे सर्व उदाहरण कशामध्ये येत असतात, त्या अव्ययभाव समासामध्ये येत असतात. तत्पुरुष समासाचे खूप सारे उपप्रकार आहे, त्याच्यामध्ये हे विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणं दिली आहेत. ठीक आहे, तर बघा आपला व्हिडिओ खूप लांबणार, खूप एक्सप्लेनेशन देत बसलो तर, कारण अजून दुसरा भाग सुद्धा मला तयार करायचा आहे. ठीक आहे, तर तुम्ही जो आहे हा व्हिडिओ बघणे कंटिन्यू ठेवाल, हा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्याल. त्यानंतर मी जेव्हा भाग 2 अपलोड करेल त्या सुद्धा तो सुद्धा भाग तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, तर हा व्हिडिओ जो आहे हा स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी सोबतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्कॉलरशिपच्या एक्झाम इयत्ता 5वी 8वीची आणि सोबतीनं आता 4थी आणि 7वीची यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा सर्वांना तुम्ही शेअर करा. खूप डिटेलमध्ये मी नंतर अनालिसिस घेऊन येणार आहे. जसं आता मी तुम्हाला उत्तरं सांगितली तसंच आपण बाकी पण पेपरचं अनालिसिस बघणार आहोत. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर जेही विद्यार्थी 8वी मध्ये आहे, सध्या 4थी मध्ये आहे, 5वी मध्ये आहे आणि 7वी मध्ये आहे, त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड कराल. मी गॅरंटी देतो या व्हिडिओचा त्यांना नक्की फायदा होईल, कारण यानंतर सुद्धा मी खूप डिटेलमध्ये असेच अनालिसिसचे व्हिडिओ आणणार आहे. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर सर्वांनी आपली काळजी घ्या.